दीप्तेश पुसाळकर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडला अमित भाटकर. पहिलं षटक घेऊन प्रियतेज कर्देकर. हा सामना चांगला पाहायला मिळेल. दीप्तेश यांना आम्ही बऱ्याच वेळेस पाहिले, खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. पहिला बॉल या मॅचचा फुलटॉस फुलटोल बसवलाय. नाव आहे दीप्तेश पुसाळकर. चेंडू फेकलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय हा पहिला षटकार दीप्तेशच्या बॅटमधून. राज पाटील यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. राजदादा नक्कीच. त्यांचाही संघ उद्या आपल्याला पाहायला मिळेल. यश पाटील मित्रमंडळ भंडारी प्रीमियर लीगमध्ये. 3 षटकांचा मॅच. सिद्धार्थ नेवरेकर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲक्शन ते उद्या पाहायला मिळतील या मैदानामध्ये. प्रियतेज कर्देकर पहिल्याच बॉलवर हल्ला बोल केलाय. नाव आहे दीप्तेश. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका. बिग हिट. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. बॉल द्या पंचांकडे, बॉल देऊन ठेवा. या स्पर्धेतील 36वा षटकार. भेंडकोल बॉयजने काय सामना जिंकला खऱ्या अर्थाने. जबरदस्त गोलंदाजी करण शिलकरची पाहायला मिळाली. आमचे मित्र तारिक बाई निगडीवाले हे या दीप्तेशची बऱ्याच वेळेस प्रशंसा करतात माझ्याकडे की हरीश सर खूप चांगला क्रिकेटर आहे दीप्तेश. नो डाऊट त्याची क्वालिटी त्यांनी आता सिद्ध केली. पुढचा बॉल आकुट टप्प्याचा उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉल. सर कव्हर आणि पॉईंटला मारला असता तर हाही षटकार पाहायला मिळाला असता पॉईंटच्या वरून, कारण आता हवा शांत आहे. पण वाईट म्हणून सोडून दिला दीप्तेशनी. धावसंख्या 19. पुढचा बॉल प्रियतेजचा. हा बॅटची कडा घेतले. फाईन लेगला चेंडू चाललाय सर्कलच्या खेळाडूला बीट करून. AK-47च्या वेगाने सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. नवीन बॉल पाहिजे. तेवीस धावा. आणखीन एक चांगला फटका आहे दीप्तेशचा, पण यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. हो हो पंबल. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव होती तिथे दुसरी धाव घेतली. 2 धावा इथं कंप्लीट होतील. पहिलं षटक प्रियतेज कर्देकर यांचं महागडं ठरते. अजून 2 चेंडू येणे बाकी, 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा 25 धावा झाल्यात तब्बल. 25 धावा. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला प्रियतेजने, पण असे झेल खूप कठीण असतात. 1 सिंगल येईल प्रियतेजना. षटकाची सांगता पहिल्या षटकात अलिबाग कातळपाडा धावसंख्या उभारली 26. 3 षटकार पहिल्या 3 बॉलला आले. कमबॅक राहिलं प्रियतेजांचं. शेवटचे 3 बॉल चांगले हाताळले. दुसरं षटक घेऊन नितेश पाटील.
नक्षन क्रियांश 11. संघमालक संग्राम खेऊर यांचा संघ कॅप्टन नितेश पाटीलच्या हातात बॉल आहे. आता समोर दीप्तेश पुसाळकर सध्या आग ओकतोय फलंदाजी करताना. हो हो, लांब पुलचा पटका. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार दीप्तेशच्या बॅटमधून. नितेश पाटील षटकाराने खातं उघडले. प्रणय पुलेकर शांत आहेत आमचे मुख्य आयोजक. त्यांचा संघ मात्र या स्पर्धेतून पराभूत झालाय. पण बेंडकोल आहे त्यांचा संघ, आता घरचा संघ, त्याला ते सपोर्ट करतायत. हा कमबॅक डिलिव्हरी नितीश पाटील यांची. डॉट बॉल. पुढचा बॉल नितीश पाटील. आणखीन एक मोठा फटका. काय फलंदाजी सुरू आहे दीप्तेशची. वा बाई वा, कमालीची बॅटिंग इथे पाहायला मिळते. कमाल, लाजवाब, क्लासिकल दीप्तेश पुसाळकर. अडतीस धावा. नितीश पाटीलवर हल्ला बोल केला दीप्तेशनी. नितीश पाटीलवर हल्ला बोल केलाय. दीप्तेश जबरदस्त बॅटिंग इथे करताना डाव्याच्या बाहेर जाऊ दिला. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. खराब गोलंदाजी नितीश पाटील. दबावात दिसत आहेत नितीश. धावसंख्या 39. 3 षटकांचा सामना. पहिल्या 2 षटकात धावांचा डोंगर उभा केलाय दीप्तेशनी. अमित भाटकर आहेत, एकही बॉल अजून फेस केला नाही त्यांनी. फुलटॉस यावेळेस मात्र मिस हिट आहे. प्रियतेश कर्देकर चेंडूच्या खाली आहेत, यावेळेस झेल टिपतील. दीप्तीच्या फलंदाजीला लागली नजर, यावं लागेल माघारी. डग आउटला दीप्तेश. फुलटॉस बॉलवर आउट झाले दीप्तेश, म्हणजे सगळ्यात लुजनर बॉलवर आउट झालेत. आतापर्यंत चांगल्या बॉलला त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलं, लुजनर बॉलवर आउट होते. क्रिकेट हेच आहे, बऱ्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं चांगल्या बॉलवर षटकार येतात, खराब बॉलवर इथं विकेटही मिळाला नितीश पाटीलला. फुलटॉस होता, ताकदनी लावायची गरजही नव्हती, फक्त टायमिंग दिला असता ऑन साईडला तरी हा षटकार आला असता. 39 धावांवर पहिला गडी बाद होते. 37 धावा आहेत दीप्तेशच्या. बाद होऊन माघारी परिले 2 वाईड फक्त आले होते. टोटल 39. 37 धावा एकट्या दुकट्या दीप्तेशने केल्या. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे खेळाडूसाठी. 37 धावा, चांगली खेळ केली. श्रीशांत तीर्था 11 कातळपाडासाठी धावा केल्या 37 दीप्तेश पुसाळकरनी. एक स्टार क्रिकेटर, खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हाही फटका चांगला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन डिझेलला ॲक्शनमध्ये येतील. स्वरूप पिळणकर. एक सिंगल इथे मिळते. न्यू बॅटर गेले होते श्रद्धेश, सिंगल मिळाली त्यांना. आणि पहिल्यांदा अमित भाटकर यांना स्ट्राईक मिळते खूप उशिराने. 40 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 षटकात 40 आल्यात अलिबाग कातळपाडाच्या. आहा, लीग बायच्या स्वरूपात मला वाटते धाव मिळते. एक सिंगल. यस, धावसंख्या 41. दीप्तेश जसे बाद झाले पहा, मागच्या 3 चेंडूत अवघ्या 2 धावा आल्या. एक दीप्तेश बाद झाले तो डॉट बॉल, त्यानंतर हे 2 सिंगल. दीप्तेश जसे बाद झाले एक 10-15 धावा नक्की कमी झाल्या त्या श्रीशांत तीर्था 11 अलिबाग कातळपाडाच्या खऱ्या अर्थाने.
हा चांगली गोलंदाजी, डॉट बॉल. स्वरूप आलेत गोलंदाजीसाठी. वाह अमित वाडकर, वाह जबरदस्त स्ट्रोक, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. सहा धावा, संघाची धावसंख्या 47. स्वरूपवर हल्ला बोल इथे होते. पुढचा बॉल अमित साठी. आणखीन एक त्याच दाटणीचा सेम स्ट्रोक, रिप्ले जणू काय पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार. दीप्तेशनी मात्र सुरुवात केली होती, आता मात्र फिनिशरचा रोल इथे अमित वाडकर निभावताना. जबरदस्त फलंदाजी. 52 धावा. 41वा षटकार या स्पर्धेतील. आजच्या दिवसभरातला अमित वाडकरच्या बॅटमधून जो षटकार आला तो 41वा षटकार. भंडारी प्रीमियर लीग एक प्रभावशाली लीग आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये. उद्याच्या दिवसात धावसंख्या 53. वाह अफलातून झेल, काय कॅच आहे नितेश पाटील. बाप रे बाप, जबरदस्त झेल. अर्थात हार्ड लक राहिलं हे, कॅमेऱ्यात हे चित्र मात्र चित्रित झाले नाही, पण कॅच अफलातून होता. एकदा पुन्हा एकदा मी सांगेन टाळ्या व्हायला पाहिजे नितेश पाटील साठी. जबरदस्त झेल. न्यू बॅटर. न्यू बॅटर ऋतिक. सायकलला ऋतिक पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी, यॉर्कर गोलंदाजी ते पाहायला मिळते स्वरूपकडून. ही सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 54. शेवटचा बॉल आहे या षटकातील. चालू सामन्यातील विजयी संघ बेंटकोल बॉयज यांच्यासोबत मॅच खेळेल. सदेश चांगला स्ट्रोक आहे, पाहूया किती धावा इथे येतील. दुसरी धाव घेताना इथे धाव बाद होतील फलंदाज. ऋतिक धाव बाद होत आहेत. षटक संपते. धावसंख्या झाली 55 आणि विजयासाठी धावा पाहिजेत अब तक 56. न क्षण क्रियांश 11 संघाला. अर्थात या धावांना रोख लागला ना जो नितेश पाटीलने झेल टिपला. अर्थात तो षटकारही गेला असता आणि त्यानंतरच्या 2 बॉलवरही अमित वाडकरनी आक्रमण केलं असतं, पण जबरदस्त झेल नितेश पाटील यांचा. कॅमेऱ्यात पूर्ण कव्हर नाही, पण बऱ्यापैकी कॅमेरामॅनने आमच्या मेहनत केली. अमृत केळसकर यांनी ते चित्रित झाले चित्र. अर्थात व्याख्या टेनिस विश्वाला भूळ पाडणारा तो झेल टिपला होता नितेश पाटीलनी. डाव्या हातामध्ये
सेम आपण पाहिलं तर IPLला असाच जेल AB डिव्हिलियर्सनी उजव्या हातात पकडला होता आणि नितेश पाटीलनी डाव्या हातात पकडला. RCBसाठी AB डिव्हिलियर्सने असाच जेल टिपला होता. नितेश पाटील अफलातून जेल. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणय पुलेकर. हा असा जो जेल होता ना, यासाठी आम्ही म्हणतो की 2 कॅमेरे असणे खूप गरजेचं आहे. आता 2 कॅमेरे असते तर हा चांगला जेल आला असता. बॉल द्या, बॉल तिकडे बॉल पाहिजे आहेत. लक्ष द्या आयोजक. एक बॉल द्या. हा एक बॉल घ्या, बॉल घ्या. मैदानात बॉल पहा. फिल्डर बॉल द्या, तो बॉल स्क्वेअर लेगला बॉल बघा. पंच तुमच्याही मागे आणखीन एक बॉल आहे. अंपायर सर तुमच्या मागे आणखीन एक बॉल आहे. अब तक 56 धावा आता करायच्या आहेत त्या नक्षान क्रियांश 11. प्रारंभिक बॅटर आपण पाहाल स्वरूप पिळणकर. स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला नितीश पाटील. पहिले षटक घेऊन दीप्तेश. या भंडारी प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूवरच चांगल्या नजरा असतील. दीप्तेश पुसाळकर काय कमालीची फलंदाजी केली. 37 धावा केल्या. जर पूर्ण 3 षटकं खेळली असती ना दीप्तेशनी तर कदाचित या स्पर्धेतील पहिलं अर्धशतकी पाहायला मिळालं असतं आपल्याला. दीप्तेश पुसाळकरच्या बॅटमध्ये काय सुरुवात केली होती त्यांनी. पहिल्या 3 चेंडूवर प्रियतीश कर्देकरला 3 घणाघाती षटकार ठोकले होते. टोटल 5 षटकार ठोकले त्यांनी आणि 1 चौकार. 10 चेंडूंचा सामना केला आणि 37 धावा कुठल्या. दीप्तेश पुसाळकर स्ट्राईकला स्वरूप पिळणकर. 56 धावांचं आव्हान आहे. पहिला बॉल फुलटॉस. इथे मात्र मिस हिट स्वरूप कडून झालाय हा बॉल. एक सिंगल फक्त येईल. चला वेस्टलाईनच्या खाली आहे. रिप्ले पाहिलाय आम्ही. रिप्ले पाहिलाय. चर्चा नको आहे त्याच्यावर. थर्ड अंपायरची गरज नाही आहे कारण रिप्लेमध्ये स्पष्ट दिसतंय ते वेस्टलाईनच्या खूप खाली आहे बॉल. मांडीवर आहे तो बॉल. थाय पॅडवर चेंडू आदळला असता त्यामुळे फक्त ही सिंगल मिळेल.
कारण उंची जर स्वरूप पिळणकर यांची पाहिली तर तब्बल 6 फूट उंचीचा खेळाडू आहे, त्यामुळे वेस्टलाईन वरचा हा चेंडू मिळणे खूप कठीण आहे. नितीश पाटील पहिल्यांदा स्ट्राईकला येत आहेत. दीप्तेश पुसाळकर कम्मालीचं क्रिकेट खेळत आहेत आजच्या दिवसात. हा चांगली गोलंदाजी, विकेटच्या मागं चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे मिळतील लेग बायच्या स्वरूपात. 56 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडू 3 धावा आल्यात नक्ष आणि क्रियांश 11 संघाच्या. अलिबाग कातरपाड्यासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळतात ते म्हणजे दीप्तेश पुसाळकर. दीप्तेश पुढचा बॉल, हा वेग भन्नाट आहे दीप्तेशकडे. जकडून ठेवले फलंदाजाला, बांधून ठेवले, बेड्या टाकल्यात नितीश पाटीलच्या पायात त्यांनी. कमालीची गोलंदाजी. दीप्तेश प्रभावित करणारा खेळाडू ठरला, आजचा इम्पॅक्ट प्लेअर ठरला खऱ्या अर्थाने. इम्पॅक्ट पाडलाय त्यांनी या पूर्ण स्पर्धेत. 10 चेंडूत 37 धावांची मॅरेथॉन इनिंगही त्यांनी खेळली आणि यावेळेस गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा त्यांनी दिल्यात. स्लो फॉरवर्ड पुन्हा एकदा चकवलं इथे नितीश पाटीलला. पहा कमालीची गोलंदाजी दीप्तेश पुसाळकरची पाहायला मिळते. क्लीन बोल्ड, जबरदस्त गोलंदाजी दीप्तेशची. फलंदाजी करताना 37 आणि गोलंदाजी करताना नितीश पाटीलचा विकेट. पहिला बॉल खेळला स्वरूपने आणि नॉनस्ट्राईकला आले ते तिथंच फलंदाजी पाहत होते नितीशची. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील, अवघ्या 3 धावा आल्यात. न्यू बॅटर प्रियतेश कर्देकर आपल्याला पाहायला मिळतील जाताना. प्रितेश कर्देकरच्या समोर आता आव्हान मोठं आहे. 56 धावा करायच्या होत्या आणि अवघ्या 3 धावा झाल्या. प्रियतेश कर्देकर न्यू बॅटर. शेवटचा बॉल दीप्तेश पुसाळकरचा फेस करतील. डॉट बॉल, वाह जबरदस्त गोलंदाजी दीप्तेश यांची आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 3 धावा त्यांनी दिल्या. यावेळेस मात्र जोराने बॅट फिरवली, गती परिवर्तन केलं. डॉट बॉल अमित वाटकर चला गोलंदाज आहेत, हुशारी दाखवली आपली, पण रागमन केलं त्यांनी या गोलंदाजीमध्ये. पुढचा बॉल, किती धावा इथे येतील, वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केले, दुसरी धाव, वाह जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. फेकी पण अफलातून पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग वरून सरळ यष्टिरक्षकाच्या हातात 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. तद्वत संघाची धावसंख्या पोहोचवली 17 याच्या घरामध्ये. 17 धावा 56 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला एकेरी डबल धावांनी काही होणार नाहीये. इथे धावा पाहिजेत षटकार आणि चौकाराच्या मदतीने. तुम्ही सामना जिंकू शकता तर तुम्ही लगातारच्या अंतरालमध्ये षटकार ठोकाल. पुढचा बॉल, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी अमित वाटकरची. पहिले 2 लगातार षटकार आल्यानंतर मागच्या 3 चेंडूत अवघ्या 2 धावा. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 17 वर स्थिर आहे. पुढचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वरूप पिळणकर बाद. एकतर्फी मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय इथे. श्रीशांत तीर्था 11 कातलपाडा अलिबाग. जरा सामना जिंकला तर भेंडकोल बॉयज सोबत पुढचा मॅच खेळतील. चालू सामन्यातील विजयी संघ भेंडकोल बॉयजच्या सोबत खेळेल.
चला थोडं फास्ट खेळा क्रिकेट, विनंती असेल. 5 वाजले आणि आपल्याला अजून तब्बल 3 मॅचेस खेळवायचे आहेत. ही मॅच सोडून 3 मॅचेस अजून बाकी आहेत. गोलंदाजसाठी युवराज. हा चांगली गोलंदाजी आहे. पाहूया झेल होईल का. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोचतायत. झेल धरणीला दान. युवराज तोडणकर. वाह, जबरदस्त स्ट्रोक. 6 धावांसाठी. बॅटरचं नाव सांगा. चांगला स्ट्रोक खेळलाय षटकार. नील रिळकर. हा कमबॅक डिलिव्हरी युवराजची. सामना एकतर्फी झालाय. 56 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 23 धावा झाल्या. त्यांनी 2 चेंडू फक्त या मॅचचे शिल्लक आहे. औपचारिकता आहे. अलिबाग कातळपाडा जवळजवळ सामना जिंकलाय त्यांनी. भेंडकल बॉयच्या सोबत पुढचा मॅच खेळतील. आणखीन एक विकेट. बॅटर बाद. भेंडकोल बॉयजच्या सोबत चालू सामन्यातील विजयी संघ खेळेल. नीड पहिला चांगला षटकार त्याच्या बॅटमधून आला. शेवटचा बॉल या मॅच मधील. युवराज. फटका पुन्हा एकदा वेध खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. इथे मात्र झेल सुटलाय. सामना जिंकलाय अलिबाग कातळपाडा संघाने. चला दीप्तेश यायचं आहे लगेच टॉस करण्यासाठी. भेंडकोल बॉयचे कॅप्टन या टॉससाठी. या चालू मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. नन अनदर वन अँड ओनली दीप्तेश पुसाळकर. फलंदाजी करताना 10 चेंडू 37. गोलंदाजी करताना 3 धावा देऊन 1 विकेट घेतलाय. प्लेयर ऑफ द मॅच असेल दीप्तेश पुसाळकर. यायचं आहे. आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. कोल्ड ड्रिंक मिळेल आपल्याला. दीप्तेश कमालीची इनिंग खेळली त्यांनी. चला भेंडकोल बॉयज टॉससाठी या. केतन कोलथरकर आणि दीप्तेश पुसाळकर आता एकमेक